आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझा. आता टॉप 25 घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी वाढ. 9 दरवाजे 1 मीटरने तर 24 दरवाजे अर्धा मीटरने उघडले. धरणातून 1,67,167 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या 4 तालुक्यातील शाळांना उद्याही सुट्टी असणार. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस या तालुक्यातल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली गावात अडकलेल्या गर्भवती महिलेला सुखरूप बाहेर काढलं. महसूल विभागाने बोटीच्या साहाय्याने गर्भवतीला उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. कोयना परिसरातल्या पावसाचा जोर मंदावला. कोयना धरणाचे दरवाजे 3 फुटांवर स्थिर. कोयना धरणातून 21,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठचा पूर ओसरू लागला. राज्यामध्ये पावसामुळे 30 जणांचा मृत्यू. 20.1 लाख एकर पिकांचं नुकसान. नांदेड आणि वाशिममध्ये सर्वाधिक नुकसान. सोशल मीडियावर व्हायरल झालेले आणि प्रचंड फॅन फॉलोईंग असलेले न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. न्यायाधीश कॅप्रियो त्यांच्या कॉट इन प्रोव्हिडन्स या हिट शो मध्ये दिसलेले. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत राहा 10च्या बातम्या.